नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनीला घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळे ती आता आत येण्याचा प्रयत्न करत असते. ती त्या दरवाजाच्या आतमध्ये हात घालून ती कडी उघडते आणि आतमध्ये येते. ती आता तिच्या रूममध्ये जायला लागते तर इंद्र तिला पाहते आणि ओरडायला लागते की तू आतमध्ये कशी काय आली सावनी? तू बाहेर हो, तुला घरातून हाकललं आम्ही, लक्षात आहे ना? तेव्हा सावनी म्हणते, नाही मला आत जायचं आहे, माझ्या रूममध्ये जायचं आहे, सोडा मला. तेव्हा इंद्रा म्हणते, तू जाऊ शकत नाही, मी तुला बाहेर हाकलले आणि तू बाहेर हो अगोदर, आणि असंही तुला आता आतमध्ये येण्याची परमिशन नाही आहे. तेव्हा सावनी म्हणते, माझा मुलगा आतमध्ये झोपला आणि मला आदित्यला भेटायचे, मी आतमध्ये जाणारच. तेव्हा इंद्रा म्हणते, तुझ्या मुलापासून आम्ही तुला आता वेगळं करणार आहोत, तुझी काळी सावलीसुद्धा पडायला नको आहे आमच्या आदित्यवरती. तेव्हा इंद्रा तिला ओरडायला लागते आणि सावनी म्हणते की माझ्या मुलापासून तुम्ही मला कसं वेगळं करता हेच मी पाहते. तेव्हा आता सावनी म्हणते की तो माझा मुलगा आहे आणि त्याच्यापासून मला कोणीही वेगळं नाही करू शकत. पण इंद्रा म्हणते, हे बघ सावनी, आता मी सागराला सांगणार आहे की तुझ्यापासून आदित्यची कस्टडी काढून घ्यायला. आता कायम आदित्य इथेच राहील, तुझी काळी सावली नको आहे आम्हाला आणि तुला आम्ही घरातून बाहेर हकलणार आहे. तेव्हा सावनी म्हणते, प्लीज असं काही करू नका. तेव्हा इंद्रा म्हणते, कोयत्याची शपथ आहे, असंच होईल, आदित्य हा आमच्याकडेच राहील. मग सावनी म्हणते की नाही, मला जायचे, माझे कपडेसुद्धा मला घ्यायचे, मी जाणार. तेव्हा इंद्रा म्हणते, तू जाऊ शकत नाही आतमध्ये, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि लक्षात ठेव, तुला आम्ही ह्या घरातून बाहेर हाकलणार आहे. इंद्र आता सावनीला म्हणते, काय गं तुला लाज नाही वाटत का एवढी मोठी चोरी करायला? तुला आपलं मानतो आम्ही आणि तू ह्याच घरामध्ये चोरी केलीस, तुला लाज वाटत नाही? तू बाई म्हणण्याच्या पण लायकीची नाहीस. तेव्हा आता तू घराच्या बाहेर निघ. पण सावनी म्हणते, मला माझं सामान आणि बॅग तरी घेऊ द्या. तेव्हा आता कपडे घेऊ द्या मला, असं ती म्हणत असते. पण आता इंद्रा म्हणतात की स्वाती आहे ना, स्वातीला मी तुझी बॅग भरायला पाठवते आणि तुझी बॅग बाहेर दिली जाईल, तुला आतमध्ये येण्याची गरज नाही आहे, असं म्हणून त्या दरवाजा बंद करतात आणि सावनीला बाहेर हाकलून देतात. तेव्हा आता स्वाती बॅग भरते आणि बाहेर फेकून देते. तेव्हा सावनी खूप रडत असते आणि म्हणते की माझा आदित्य झोपलेला होता, तो जर उठला तर अख्ख्या घरात मला शोधेल, तेव्हा त्याची काय अवस्था होईल. मला माझा आदित्य हवा आहे. पण इंद्रा म्हणते की त्याला आम्ही पाहून घेऊ, माझाही नातू आहे तो, तेव्हा त्याची काळजी कशी घ्यायची हे मला कळतं, तू निघ तर. असं म्हणून आता सावनी रडायला लागते, ती खूप एकटी पडलेली असते. तर दुसरीकडे आता मुक्ता ही आदित्यकडे येते. आदित्य झोपलेला असतो, ती आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की आदित्य सॉरी, पण तुझ्या आईपासून आम्ही तुला वेगळं करतोय आणि त्यातच तुझी योग्यता आहे. कारण तू जर सावनीबरोबर राहिला तर ती तुझा वापर करून कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ह्या वयामध्ये तुझ्यावर संस्कार तर ती लावणार नाही, पण तू तसा बिघडून जाईल. त्यापेक्षा इथे राहून तू आमच्यामध्ये बघ किती चांगला होशील, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. आणि आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला जपत असते आणि म्हणते की खरंच मला वाईट वाटतं की आदित्यला ह्या वयामध्ये खूप काही भोगावं लागते. काय ना आदित्य, सावनीचं तुझ्यावर प्रेम नाही आहे, ती फक्त तुझा वापर करते. तुला मध्ये धरून ती आमच्याबरोबर डाव खेळते. तिने चोरी केली आणि याची शिक्षा तर तिला मिळायलाच पाहिजे ना. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की तू आमच्याकडे राहणार आणि सावनी ह्या घरातून बाहेर निघून जाणार. दुसरीकडे मुक्ता ही हॉलमध्ये येते आणि मुक्ताला पाहून आता स्वाती, सागर आणि इंद्रा तिलाच पाहू लागतं, कारण ती आदित्यच्या रूममधून आलेली असते. तेव्हा आता मुक्ताला इंद्रा म्हणते, काय गं आदित्य ठीक आहे ना, त्याला काही सावनीची आठवण वगैरे येत तर नाही आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते, तो ठीक आहे, पण माझं इथे बघा ना, डोकं दुखायला लागलंय. तेव्हा आता मुक्ता खूप काळजी करते आधीची, हे इंद्राला आणि सागरला सुद्धा कळतं. तेव्हा मुक्ता म्हणते की आधीचं कसं होणार आहे पुढे, मला ना खूप चिंता वाटते. तेव्हा सागर म्हणतो, पण तुम्ही खूप ग्रेट ठरलात. तुम्ही मला काय म्हणाला होता की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपली लक्ष्मी चालून आपल्या घरी येईल, आणि तसंच झालं. बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी लक्ष्मी पुन्हा घरी आली. लगेच इंद्रा म्हणते, हो माझी सून आहेच तितकी हुशार. तेव्हा आता माझ्या सुनबाईच्या पायात लक्ष्मी आहे आणि म्हणून लक्ष्मीनेच लक्ष्मी घरात आणली. खरंच मुक्ता, तू खूप हुशार आहे, पण तू आमच्याबरोबर एक लबाडी केलीस. ती म्हणजे पैसे जोपर्यंत सापडले नाही तोपर्यंत तू स्वतःवर आळ लावलास, कारण तुला माहीत होतं ना तुला पुरावा द्यायचा असतोस, बरोबर ना? असे इंद्र खूप कौतुक करत असतात मुक्ताचं. आणि त्यानंतर आता तिथे विषय निघतो, तो म्हणजे स्वाती म्हणते की पण सावनीने चोरी केलीच कशी काय? जेव्हा मी घरात होते तेव्हा ती घरात नव्हती, ती तुझ्याबरोबर क्लिनिकला आलेली होती, मग एवढी मोठी रक्कम त्याने ते कशी सोडली? तेव्हा आता मुक्ता म्हणते, आता लपवण्यात काहीच अर्थ नाही आहे, मला लकीचं सत्य समोर आणावंच लागेल. असं म्हणून ती स्वातीला म्हणते, लकी कुठे? स्वाती म्हणते, हे काय त्याच्या रूममध्ये बसलेलं आहे, ते बघ आतमध्येच आहे. असं म्हटल्यावर मुक्ता उठते आणि लकीकडे जाते. आता ती लकीला म्हणते की लकी, अरे बाहेर तुझी सगळेजण वाट पाहत आहेत, चल ना जरा बाहेर. तेव्हा लकी म्हणतो, नाही वहिनी, मी बाहेर नाही येऊ शकत. एकतर मी बाहेर आलो ना तर मी कोणाच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार, मला खूप फेल वाटतं, मी नाही येऊ शकत त्यांच्यासमोर.
पण लकी खूप घाबरतो. तो म्हणतो, "नाही वहिनी, मी नाही येणार बाहेर, कारण मला माझ्या ह्या गोष्टी नाही शेअर करायच्या आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "अरे तुझी फॅमिली आहे ती, तुझी माणसं आहे ती, त्यांच्यापासून का लपवायचं? आणि त्यांना कळालं तर काय वाटणार आहे? ते काय अख्ख्या जगभर सांगणार नाही आहे तुझी गोष्ट, पण तुला मात्र सपोर्ट नक्की करतील. लकी माझं ऐक, तू घरच्यांना खरं सांगायला हवं असं इथे कोणी नाही आहे आता बाहेरचं ऐकायला, तेव्हा तू चल माझ्यासोबत." पण लकी म्हणतो की मला नाही वाटत मी त्यांच्यासमोर काही बोलू शकेल, आणि बोलल्यानंतर मी स्वतःला खूप फेल्युअर समजेल. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही राहिली आहे की मी हे सर्व सत्य त्यांना सांगू आणि स्वतःला असं निर्दोष मी त्यांच्या कुटुंबातील सर्वात जो काही खरा आनंद असतो तोच गमावून बसलेलो आहे, आणि मला त्याचीच खूप लाज वाटते. आता लकीचं बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. मुक्ता म्हणते, "हे बघ लकी, तुझी जी अवस्था आहे ना ती तर मी स्वतः अनुभवली. तुला तर माहीत आहे, मला सुद्धा मुलबाळ होत नव्हतं. मी समाजापुढे यायला लाजायची. मला जे काही खरं सुख होतं मी सुद्धा गमावून बसले होते. पण तुला माहिती आहे, आज सई आणि आदित्य ह्या दोघांमुळे माझं आई पण भरून काढलेलं आहे. समाज नावच ठेवतो. समाजाला किती चांगलं वागलं तरी समाज हा आपल्याला मागे सोडतो, नावच ठेवतो, आणि आपली ताठमानेने कधी जगण्याचे सामर्थ्य देत नाही. तेव्हा तू समाजाचा विचार तर करूच नकोस. पण तुला माहिती आहे, सावनीने आतापर्यंत मला भरपूर वेळा टोमणे मारून माझा कमीपणा दाखवला आहे. पण आता मी ते स्वतःला सवय केली आहे. कोणी किती काही म्हटलं तरी मला आता काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये. मी स्वतःला फेल्युअर नाही समजत की तुझी सुद्धा हीच अवस्था आहे, आणि तुला सुद्धा आता खंबीर व्हावं लागेल." तेव्हा मला माहिती आहे, सागर भेटला आणि सागरने माझी सर्व उणीव भरून काढली. खरं सागरने मला खूप समजून घेतले. आईंनी, मम्मी, ताई सगळ्यांनी मला खूप समजून घेतले. मला असा परिवार मिळाला ना की माझी सगळी उणीव भरून काढली, आणि आता तर मला स्वतःला सिद्ध करायला कोणत्याही गोष्टीचं कारण लागत नाही. मी आता मुलांवर इतकं प्रेम करते की मला आई पण मिळाले. लकी, तेव्हा आपलंच कुटुंब आपल्याला कामात येतं आणि त्यांच्यापासून अशा गोष्टी का लपवायच्या? तेव्हा तू सत्य सांगावं अशी माझी खूप इच्छा आहे मनापासून. तेव्हा मुक्ता म्हणते की आपल्याला मूलबाळ होत नाही म्हणून आपल्यात काहीतरी कमी आहे हे स्वतः कधीच नाही मान्य करायचं. अरे, आपला जोडीदार जर आपल्याला समजून घेणारा असेल, तो जर आपल्या भावनांची कदर करत असेल, आणि मग 2 पैसे कमी जरी कमवले ना तरीसुद्धा मुलींना ते चालतं. तुला माहिती आहे, मुलींना आहे ना मॅन नको हवा असतो, त्यांना जेंटलमॅन हवा असतो. पण नेमकं मॅन हा इझी असतो तर जेंटलमॅन खूप हार्ड असतो, आणि तू तर जेंटलमॅन आहेस लकी. तेव्हा मुक्ता खूप छान प्रकारे लकीला समजावते आणि त्याला धीरसुद्धा देते. तेव्हा लकी म्हणतो, "पण मला स्वतःला खूप कमी लेखावं असं वाटते, कारण आतापर्यंत मी कोणत्या मूडमध्ये होतो, आणि हे काय झाले, जेव्हा माझं लग्न होण्याची वेळ आली तेव्हा मला कळालं की मला बाळ होणार नाही. माझ्या कुटुंबाला तरी ही गोष्ट कशी चालणार आहे? कसं ते ॲक्सेप्ट करतील मला? त्यांना किती फेल वाटेल, आणि मी खरंच फेल्युअर झालेलो आहे वहिनी. मला ही गोष्ट पचवताच येत नाही आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "असं नाही आहे लकी, तुला आता हे सगळं काही समजून घ्यावं लागेल. तू स्वतःला असं कमी लेखू नकोस. बाकीचे सुख देणाऱ्या भरपूर गोष्टी असतात. फक्त तू मूल देऊ शकत नाही तिला, म्हणून ती तुझ्यावर नाराज नाही होणार. पण तू तिला तिच्या भावनांची कदर केलीस ना तर ती नक्कीच तुझ्या भावनांची सुद्धा कदर करेल." तेव्हा आता मुक्ता म्हणते की, "अरे, तुझा दादूस मला भेटला आणि माझं तर आयुष्यच बदललं. आता मला कोणीच काही नाही आहे म्हणणारं. मग तू का स्वतःचा पुरुषार्थ गमावला असं तुला वाटतंय? तुला एखादी चांगली मुलगी जर मिळाली तर ती तुला कधीच दुखवणार नाही ह्या गोष्टीवरून. तुला मूलबाळ होत नाही आहे हे ती कधीच स्पष्ट असं बोलणार नाही, किंवा तिच्या मनातसुद्धा येणार नाही. जेव्हा तू तिच्या भावनांची कदर करून तिच्यावर खरं प्रेम करशील ना, तेव्हा तीसुद्धा तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवेल, आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो दोघांच्या नात्यामध्ये. तेव्हा लकी, तू काळजी करू नको. जसं मला तुझा धादूस भेटलाय ना तसंच तुझ्या आयुष्यात सुद्धा अशी मुलगी येईल ना की तू तुझ्या भावनांना समजून घेईल, तुला कधीही ती साथ देईल." तेव्हा आता लकी म्हणतो, "खरंच मला अशी मुलगी मिळेल का?" मुक्ता म्हणते, "का नाही मिळणार? तू नशीब घेऊन आलायस लकी. एक गोष्ट कमी असली म्हणून काय झालं? बाकीच्या भरपूर गोष्टी असतात आयुष्यात एकमेकांना देण्यासाठी. तेव्हा तू खचून जाऊ नकोस. तू हिंमत ठेव. नक्कीच तुझं आयुष्य." तेव्हा कुठे आता लकी निश्वास सोडतो आणि म्हणतो की, "आता मला बरं वाटते वहिनी, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजवलं. ठीक आहे, मी आता माझ्या घरच्यांशी बोलायला तयार आहे." असं म्हणून तो मुक्ताचं म्हणणं आता घरच्यांसमोर मांडणार आहे. तर पुढे आता सावनी ही खूप रागात असते, आणि ती म्हणते की, "माझ्याशी इतका पंगा घेतला ह्या घरच्यांनी, आता मात्र मला काहीतरी करावंच लागेल. इतक्या सहजासहजी मी सोडणार नाही यांना." आणि लगेच आता ती आरतीला कॉल करायला घेते. तेव्हा सावनी आता आरतीला म्हणू लागते की, "मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आरती." तेव्हा आता आरती म्हणते, "काय झालंय?" तेव्हा सावनी म्हणते की, "मी असं फोनवर नाही सांगणार. मी आत्ताच तुझ्या घरी येते. तुला खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे." आणि फोन ठेवून देते आणि म्हणते की, "आता बघा, मुक्ता, तुम्हाला घरातून बाहेर हाकललंस ना, आता बघा तुमच्या घरात कसा बॉम्ब फोडते मी ते." पुढे आता लकी आणि मुक्ताने सर्व घरच्यांना सत्य सांगितलेलं असतं, आणि त्यामुळेच आता घरातले सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात. सागर इकडे लकीच्या कानाखाली वाजवणार असतं, पण तो तसं न करता लकीला एकदम आपल्या मिठीमध्ये घेतो, आणि खूपच तो इमोशनल झालेला असतो. इंद्राला सुद्धा रडायला येतं.
तेव्हा आता लकीचं सत्य ऐकून सागर म्हणतो की काय रे लकी, एवढ्या दिवसांपासून तू ह्या गोष्टीच्या म्हणजे अडकला गेला होता, तुला एकदाही शेअर करावीशी नाही वाटली का? आणि तू हे आम्हाला सांगितलं असतं तर तुला काही मी मारलं असतं का? तेव्हा लकी म्हणतो हो मला तसंच वाटलं, मी खूप घाबरत होतो म्हणून मी तुम्हाला एवढे दिवस सांगितलं नाही. मुक्ता म्हणते बघितलं ना सागर, अहो तो तुम्हाला घाबरतो म्हणून त्याने खरं सांगितलं नाही. याच्यापुढे तुम्ही ना त्याच्याशी जरा व्यवस्थितच राहा. किती घाबरतो तो तुम्हाला. आज ही गोष्ट आपल्याला खूप दिवसांअगोदरच कळाली असती आणि हा एवढा मोठा प्रॉब्लेम निर्माणच झाला नसता, जे की त्याने सावनीचं ऐकलं आणि नुकसान करून घेतलं. तेव्हा सागरला खूप पश्चाताप होतो. सागर म्हणतो की लकी प्लीज याच्यापुढे किती प्रॉब्लेम आला ना तरी मला सांगत जा, मी तुला प्रॉब्लेममध्ये नेहमी साथ देईल, पण असं मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि लगेच तो मिठीमध्ये घेतो लकीला. लकीसुद्धा रडत असतो. इकडे मात्र स्वाती आणि इंद्राला खूप रडायला येत असतं. इंद्रा म्हणते की माझ्या पोराला कोणी पोरगी देईल का नाही आता, माझा पोरगा तर कमजोर झाला आहे, त्याच्यामध्ये ही कमतरता आहे, हे आता कसं सांगणार लोकांना. तेव्हा आता मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही कशाला काळजी करताय, अहो मला नाही का सागरसारखा नवरा मिळाला आणि माझं तर आयुष्यच बदललं. आता मला कोणी वानसुटी म्हटलं कोणी काही म्हटलं तरी काहीच फरक नाही पडणार, कारण मला आई पण अगोदरच मिळालं आहे. त्यामुळे आता मी ह्या गोष्टीचं टेन्शन नाही घेत. तुमच्याही लकीच्या आयुष्यात असेलच ना अशी कोणतरी व्यक्ती की ती लकीला समजून घेईल, मग काय काळजी करायची. तेव्हा इंद्रा म्हणते हो माझ्या पोराला मी पोरगी तर बघेलच, अशी पोरगी तर मिळायलाच पाहिजे आणि अशी पोरगी तर माझ्याकडे आहे पण. तेव्हा आता इंद्रा म्हणते की मी आता आरतीलाच भेटणार, आरतीलाच मी माझ्या पोराबरोबर लग्न करायला लावणार. तेव्हा मुक्ता आणि सागर म्हणते ठीक आहे, आपण आरतीशी बोलून बघू. आता ती काय तिचे विचार आहे ते सुद्धा आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच आता इंद्रा, सागर, लकी आणि मुक्ता हे चौघंही आरतीला भेटण्यासाठी जाणार आहे आणि तिला पुन्हा एकदा लकीसाठी लग्नाची मागणी करणार आहे. प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सावनी ही आरतीच्या घरी गेलेली असते. तेव्हा आता ती आरतीचे कान भरवते आणि म्हणते की लकीचा असा असा प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळेच तो तुझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे, पण एक लक्षात ठेव, तो लग्न करून तुला डिवोर्स पण देऊ शकतो, तुला धोका देऊ शकतो, त्यामुळे अलर्ट राहा. तर इतक्यात आता इकडे मुक्ता, इंद्रा म्हणजे सगळेजण आरतीच्या घरी आलेले असतात आणि आरतीची ओटी भरण्यासाठी इंद्रा आरतीला उठवते. तर आरती म्हणते की मला हे लग्न करायचंच नाही. तेव्हा आता सागर म्हणतो की आरती तुला काय माहिती पण लकीमध्ये ही कमजोरी आली ते. तेव्हा ती म्हणते की सावनी इथे आल्या होत्या आणि त्यांनी मला सगळं सांगितले. तेव्हा आता सागरला खूप राग येतो. तर इकडे सावनीने मडकं भरून तिच्या डोक्यावरून पूर्ण पाणी घेतलेलं असतं अंगावर ओतून आणि म्हणते की ही माझी अंघोळ झाली, आता ही सावनी तुम्हाला वेगळ्या रूपमध्ये दिसणार आहे. हे रूप असं आहे की पूर्ण म्हणजे मुक्त आणि सागरला बरबाद करण्याचं. तेव्हा आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो. सावनीने बदला घ्यायचं ठरवले, कोळी परिवाराला उद्ध्वस्त करायचं ठरवलंय. याच्यामधून मुक्ता कसा मार्ग काढणार आणि सागर लकीला कसं वाचवणार हेच आपल्याला पाहायचे. पाहत रहा प्रेमाची गोष्ट. धन्यवाद.